आपण पाहताय महाधुरळा. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. 2 दिवसात बहुतांशी उमेदवारांची नावं जाहीर होतील. अनेक उमेदवारांना सांगितलंय की तुमचं नाव फायनल झाले, आता अर्ज भरायला हरकत नाही. त्यामुळे आता प्रचाराला हळूहळू वेग आलाय. आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक 19 मधील काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर सुषमा संतोष जरग यांचा परिचय. जरग कुटुंब तसं अनेक वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ आहे. संतोष जरग हे गेले 15 वर्षे समाजकारण आणि राजकारणात आहेत. 2009 पासून ते काँग्रेस सोबत आहेत. 17 वर्षे आमदार सतेज पाटील यांच्याशी अतिशय एकनिष्ठ राहून ते काम करत आहेत. जरगनगर, रामानंद नगर, सासने कॉलनी अशा अनेक भागात त्यांचं अतिशय चांगलं या एकूण प्रभाग क्रमांक 19 मध्ये काम आहे. अनेक युवक आणि तरुण मंडळ त्यांच्या सोबत आहेत. युवकांची फौज त्यांच्या सोबत आहे. रस्ते, गटर्स आणि सगळ्या ड्रेनेज सारखी विकास कामं नगरसेवक नसताना सुद्धा पाठपुरावा करून त्यांनी या भागात करून घेतलेले आहेत. ज्या प्रभागात अनेक ओपन स्पेस आहेत तिथं स्वखर्चानं ते स्वच्छ करून घेणं, काही सपाटीकरण करणं, काही ठिकाणी चांगले वृक्षारोपण करणं अशी कामं त्यांनी केली आहेत. म्हणजे अस्वच्छ ओपन पीस स्वच्छ करण्यात त्यांचा पुढाकार आहे आणि तेही स्वखर्चानं. आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा नेहमी ते घेत असतात. फुटबॉल असू दे, क्रिकेट असू दे, अन्य काही स्पर्धा सातत्यानं सुरू असते. सगळ्यात महत्त्वाचं काम त्यांनी कोरोना काळात केलं. अनेक कुटुंबांना मदत केली. औषध फवारणीपासून ते औषध उपलब्ध देण्यापासून त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. महापूर काळातही अनेक ठिकाणी पाणी पुरवठा त्यांनी अतिशय चांगला केला. त्यांच्या पत्नी डॉक्टर सुषमा संतोष जरग ह्या उच्च शिक्षित आहेत, डॉक्टर आहेत, प्रश्नांची जाण आहे. संतोष जरग यांच्या सामाजिक कामात खांद्याला खांदा लावून अनेक वर्षे ते काम करत आहेत. म्हणजे त्यासुद्धा राजकारणात आणि समाजकारणात संतोष जरग यांच्यासोबत सक्रिय आहेत. अनेक उपक्रमात ते नेहमी भाग घेत असतात. अनेक उपक्रम त्यांच्या पुढाकारानं अतिशय चांगले झालेले आहेत. जे काम करण्याची हातोटी आहे, काम करण्याची मानसिकता निश्चितपणे जरग कुटुंबात आहे. कारण गेली अनेक वर्षे जरग कुटुंब हे निस्वार्थीपणे समाजकारणात काम करत आहेत. त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं काम जे कोल्हापूर शहराला याचा अभिमान वाटावा असं काम आहे ते म्हणजे लक्ष्मीबाई जरग विद्यालय. स्वतःच्या जागेवर इमारत बांधून ही शाळा त्यांनी महापालिकेला दिली. आज ही कोल्हापूर शहरातली सगळ्यात चांगली महापालिकेची शाळा म्हणून जरग विद्यालयाचं नाव घेतलं जाते. या विद्यालयाला काही कमी पडू नये यासाठी जरग कुटुंब सातत्यानं पुढाकार घेत असतं आणि मदत करत असतं. प्रभागात प्राथमिक सुविधा देणं, विरंगुळा केंद्र उभारणं, सर्व ओपन पीस चांगले करून तिथं मैदान तयार करणं असे अनेक व्हिजन घेऊन आता सुषमा जरग, संतोष जरग हे काम करत आहेत. सुषमा जरग यांनी अनेक चांगली कामं करून दाखवली आहेत आणि आणखी प्रभागाचा विकास व्हावा, प्रभागाचा कायापालट व्हावा यासाठी एक अतिशय चांगलं व्हिजन घेऊन त्यांनी आता काम सुरू केलेलं आहे. काम करून दाखवलेलं आहे जरग कुटुंबानं या परिसरात आणि आणखी चांगलं काम करण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं आता सुषमा संतोष जरग हे मैदानात उतरणार आहेत. अतिशय चांगला जनसंपर्क आहे, 24 तास उपलब्ध आणि चांगलं काहीतरी करण्याचं, विकासात्मक काम करण्याचं व्हिजन या कुटुंबाकडं आहे निश्चितपणे. आणि याच सगळ्या कामाच्या जोरावर जरग पुन्हा एकदा या मैदानात, कारण नाना जरग अनेक वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांच्या घरात अनेक वेळा नगरसेवक पद आलं. पद असो किंवा नसो, सामाजिक काम हे या जरग कुटुंबानं नेहमीच सुरू ठेवलेलं आहे. म्हणजे मदत असो कोणाला किंवा प्रभागातल्या जे काय प्राथमिक सुविधा आहेत त्या सगळ्यांना मिळाल्या पाहिजेत यासाठी त्यांची केलेली धडपड असू दे. या सगळ्या माध्यमातून जरग कुटुंब समाजकामाच्या जोरावरच आता पुन्हा एकदा कोल्हापूर महापालिका प्रभाग क्रमांक
19 मधून काँग्रेसच्या वतीनं मैदानात उतरत आहेत. पाहूया आता हळूहळू प्रचाराला आणखी वेग येईल. इच्छुकांचं घरोघरी संपर्क सुरू झालेला आहे. आणखी घडामोडी होत राहतील. अशाच राजकीय घडामोडी आपल्याला हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल. धन्यवाद.